मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू कॉमर्स DNA. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल. तर आपण जसं की तुम्हाला माहिती आहे की फर्स्ट इयर BComसाठी आपली लेक्चर सिरीज चालू आहे PCML डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. आणि या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व करत आहोत. तर प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर चॅनलला जर तुम्ही नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी एक अकाउंटन्सीसाठी एक इझियर प्लॅटफॉर्म जो कोणता असेल तर तो DNA कॉमर्स. या प्लॅटफॉर्मच्याद्वारे आपण सगळ्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना अकाउंटन्सीचं जे काही कंटेंट असेल, अकाउंटन्सीचा जो काही सिलेबस असेल तो पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट विद्यार्थ्यांसाठी या माध्यमातून आपण प्रोव्हाइड करणार आहोत. तर जास्तीत जास्त गरजूवंत, जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यानंतर तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळू शकतील. तर आता आपण आपल्या प्रॉब्लेमकडे येऊया. प्रॉब्लेम बघा, प्रॉब्लेम आहे असा प्रॉब्लेम दिला जातो. प्रॉब्लेम ABC वर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:3:2 3:2 असा रेशो दिलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की प्रॉब्लेम कसा दिला जातो, बॅलन्स शीट दिली जाते आणि इन्स्टॉलमेंट दिले जातात. फक्त या प्रॉब्लेममध्ये नवीन जर बघितलं तर या प्रॉब्लेममध्ये नवीन काय दिसतंय तर या प्रॉब्लेममध्ये 1, 2, 3, 4, 5 इन्स्टॉलमेंट दिल्या. प्रत्येक इन्स्टॉलमेंटचे अमाऊंट दिलेले आहे, परंतु प्रत्येक इन्स्टॉलमेंट सोबत एक्सपेन्सेस दिलेले आहेत. असं जर तुम्हाला प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो जर आला परीक्षेसाठी तर जर इन्स्टॉलमेंट सोबत एक्सपेन्सेस अटॅच असतील तर प्रत्येक इन्स्टॉलमेंट सोबत एक्सपेन्सेस सेपरेट पेड करायचे. एक्सपेन्सेस एकदा पेड करायचे नाही. एक्सपेन्सेस प्रत्येक इन्स्टॉलमेंट ज्यावेळेस इन्स्टॉलमेंट यूज करणार त्यावेळेस एक्सपेन्सेस पेड करणार. जसं आपण जेव्हा सोल्युशनमध्ये जाऊ तेव्हा मी तुम्हाला सांगेलच. आता आपण सोल्युशनमध्ये येऊया की जसं तुम्हाला माहिती आहे की सोल्युशनमध्ये आपण 2 स्टेटमेंट बनवतो, एक सरप्लसचा आणि एक डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशचा पेमेंटचा. तर पहिले आपण बनवतो सरप्लसचा स्टेटमेंट. तर सरप्लसचा स्टेटमेंट जास्त वेळ न घेता आपण सरप्लसचा स्टेटमेंट इथं सॉल्व करूया. तर सरप्लसचा स्टेटमेंट मी तयार करून ठेवलेला आहे. पर्टिक्युलर्स आणि 3 पार्टनर आहे ABC. तर सरप्लसची स्टेटमेंटची सुरुवात सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, जसं मी नेहमी सांगत असतो दोन्ही स्टेटमेंटची सुरुवात तुम्हाला माहीत असली पाहिजे. तर सरप्लसच्या स्टेटमेंटची सुरुवात, सरप्लसचा स्टेटमेंट कशाशी संबंधित आहे? फक्त पार्टनरशी. मग सरप्लसच्या स्टेटमेंटची सुरुवात फक्त पार्टनर्सच्या कॅपिटलने. मग आपण सुरुवातीला लिहिणार पार्टनर्स कॅपिटल. मग आपल्या सुरुवातीला आपण लिहिणार पार्टनर्स कॅपिटल. कॅपिटल प्रॉब्लेममध्ये दिला जातो ABC. एचा दिलेला आहे 24,000, Bचा 15,000, Cचा 9,000. मग जो कॅपिटल दिला त्या पद्धतीने लिहा. A 24,000, B 15,000 आणि C 9,000. कॅपिटल दिल्यानंतर या कॅपिटलमध्ये ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस ॲडलेस करतात. मी इथं उदाहरणार्थ परत लिहितो ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस. मग ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस मी तुम्हाला 3 सांगितलेले. कोणकोणते ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस आहे तर पहिला आहे ॲक्युमुलेटेड बॅलन्स जनरल रिझर्व, दुसरा रिझर्व फंड आणि तिसरा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे ॲक्युमुलेटेड बॅलन्सेस आहे. हे बॅलन्सेस बॅलन्स शीटला चेक करा. लायबिलिटीला दिलेले असतील तर ॲड करा. असेटला हा एकच बॅलन्स दिला जातो प्रॉफिट अँड लॉस, तो दिला असेटला तर लेस करा. हे बॅलन्सेस कशात ॲडलेस करायचे? कॅपिटल लिहिल्याबरोबर. मग कॅपिटल लिहिल्याबरोबर पहिले चेक करायचं, बॅलन्सेस दिलेले असतील तर ॲडलेस करायचे, नाही दिले तर सोडून द्या. आता आपण इथं चेक करू. लायबिलिटीला जनरल रिझर्व, रिझर्व फंड, प्रॉफिट अँड लॉस नाही आहे. इथं प्रॉफिट अँड लॉस नाही आहे, म्हणजे प्रॉब्लेममध्ये बॅलन्सेस दिलेले नाही. याचा अर्थ तुम्हाला कॅपिटलमध्ये ॲडलेस करण्याची गरज नाही. सुरुवात संपली. मग सुरुवात काय? कॅपिटल लिहा, बॅलन्सेस दिलेले असतील तर ॲडलेस करा, नाही दिले सोडून द्या. आता काय करायचं? मग याच्यानंतर 3 स्टेप यूज करा. प्रत्येक वेळेस मी सांगतोय किती स्टेप वापरायच्या? 3 स्टेप. काय सोडवायचं असेल तर सरप्लस सोडवायचं असेल तर मग पहिली स्टेप रेशो, दुसरी स्टेप युनिट व्हॅल्यू, तिसरी स्टेप प्रपोर्शनेट कॅपिटल. मग पहिली स्टेप रेशो. मग पहिली स्टेप लिहा प्रॉफिट शेअरिंग रेशो. तिघांचा रेशो प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे 3:2. 3:3:2. दुसरी स्टेप युनिट व्हॅल्यू. मग सेकंड स्टेपचं नाव लिहा युनिट व्हॅल्यू. आणि दोन्ही स्टेपच्या ट्रिक तुम्हाला सांगितलेल्या डेमो सरप्लसचा या सिरीजमधला डेमो सरप्लसचा प्रॉब्लेम बघा डिटेलमध्ये. तिथं डिटेलमध्ये मी सरप्लस कसा सोडवायचा सांगितलेला आहे. युनिट व्हॅल्यूची ट्रिक आहे. युनिट व्हॅल्यू सोडवायचा असेल तर भागाकार करा
आणि प्रपोर्शनेट कॅपिटल सोडवायचं असेल तर मल्टिप्लाय करा म्हणजे गुणाकार करा. मग युनिट व्हॅल्यू सोडवायचं असेल तर भागाकार करा. कशाला भागायचं? कॅपिटलला 3 ने भागा, या कॅपिटलला 3 ने भागा, या कॅपिटलला 2 ने भागा, म्हणजे कॅपिटलला प्रत्येकाच्या रेशोने भागायचं. मग 24,000ला 3 ने भाग दिलं, 24,000 डिवायडेड बाय 3, मग 8,000. 15,000 डिवायडेड बाय 3 5,000 आणि 9,000ला 2 ने भाग दिलं की 4,500. आपल्याला काय मिळाली? युनिट व्हॅल्यू. आता तिसरी स्टेप प्रपोर्शनेट कॅपिटल. प्रपोर्शनेट कॅपिटल काय करतात? तर प्रपोर्शनेट कॅपिटल लेस करतात. मग इथं लिहा लेस प्रपोर्शनेट कॅपिटल. प्रपोर्शनेट कॅपिटल आपण लेस करणार. आणि प्रपोर्शनेट कॅपिटलचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, प्रपोर्शनेट कॅपिटलमध्ये बेस पार्टनर सिलेक्ट करतात. मग बेस पार्टनर कोण सिलेक्ट करणार? तर ज्या पार्टनरची युनिट व्हॅल्यू जी आलेली आहे, ज्या पार्टनरची युनिट व्हॅल्यू सगळ्यात कमी तो आपला बेस पार्टनर. मग ए ची युनिट व्हॅल्यू 8,000, बी ची 5,000, सी ची 4,500. कुणाची कमी दिसते? सी ची कमी दिसते. मग इथं लिहा बेस सी. इथं मी फक्त सी ला हायलाइट करून ठेवतो आपल्या समजण्यासाठी. सी ची अमाऊंटला मी हायलाइट केलंय. आता लक्ष द्या, प्रपोर्शनेट कॅपिटलची ट्रिक काय सांगितली? गुणाकार. मग कशाला गुणायचा? तर प्रत्येक वेळेस सी ला. मग सी ची अमाऊंट किती? 4,500. प्रत्येक वेळेस 4,500 लाच गुणायचं. पण कशाने गुणायचं? प्रत्येकाच्या रेशोने. मग 4,500 गुणिले पहिल्याचा रेशो 3. मग 4,500 गुणिले 3 केलं तर उत्तर मिळालं 13,500. परत 4,500 गुणिले 3 13,500. 4,500 गुणिले 2 9,000. आणि काय करायचं आहे? लेस. मग इथं लेस वजाचं सिम्बॉल द्या. 3 स्टेप संपल्या, अंडरलाईन करा, वजा करा. प्रपोर्शनेट कॅपिटल कशातून करायचं वजा? तर टॉप कॅपिटल जो ओरिजिनल कॅपिटल आहे तो. मग किती यायचा कॅपिटल? 24,000. त्याच्यातून 13,500 वजा करा. मग बॅलन्स किती शिल्लक राहिला? 10,500. 15,000 मधून 13,500 वजा करा, किती शिल्लक राहिले? 1,500. 9,000 मधून 9,000 लेस केले, नील. जो पार्टनर बेस असतो तोच नील होतो. सी आपला बेस होता, सी आपला नील झाला. 2 पार्टनरचे अमाऊंट शिल्लक राहिले, त्याला नाव द्या सरप्लस कॅपिटल. सरप्लस कॅपिटल. आणि आपल्याला एकच पार्टनरचं फाइंड आउट करायचं आहे सरप्लस. तर परत आता एक पार्टनरचं फाइंड आउट करण्यासाठी परत या ज्या 3 स्टेप आहेत त्या परत रिपीट करा. मग पहिली स्टेप रेशो. मग इथं लिहा प्रॉफिट शेअरिंग रेशो. प्रॉफिट शेअरिंग रेशो. आता फक्त दोघांचाच लिहा, ए चा 3 बी चा 3. दुसरी स्टेप युनिट व्हॅल्यू. मग इथं लिहा युनिट व्हॅल्यू. युनिट व्हॅल्यूची ट्रिक काय सांगितली? भागाकार. मग आता अंडरलाईनच्या खाली 10,500ला 3 ने भागायचं, 1,500ला 3 ने भागायचं. मग 10,500ला 3 ने भाग दिलं तर आपल्याला उत्तर मिळालं 3,500. आणि 1,500ला 3 ने डिवाइड केलं तर आन्सर मिळालेला आहे 500. दुसरी स्टेप आपण सोडवली युनिट व्हॅल्यू. तिसरी स्टेप प्रपोर्शनेट कॅपिटल. काय केलं होतं वरती? लेस. मग इथं परत लिहा लेस प्रपोर्शनेट कॅपिटल. आणि वरती बघा प्रपोर्शनेट कॅपिटलमध्ये आपण बेस सिलेक्ट केला. मग परत इथं लिहा बेस. म्हणजे प्रपोर्शनेट कॅपिटलमध्ये आपल्याला बेस घ्यायचा असतो. बेस घेतल्याशिवाय सोडवता येणार नाही. मग बेस कुणाला घ्यायचा? ज्याची युनिट व्हॅल्यू कमी तो आपला बेस. इथं बघा आपण सी ला बेस घेतला होता. इथं कुणाला घ्यायचं? बघा युनिट व्हॅल्यू याची 3,500 आणि बी ची 500. कुणाची कमी आहे? बी ची कमी आहे. मग मी बी ला इथं मुद्दामून अंडरलाईन करून ठेवतो. बी ची युनिट व्हॅल्यू कमी आहे. मग बी ची युनिट व्हॅल्यू कमी आहे, किती आहे ती? 500. मग प्रपोर्शनेट कॅपिटलची ट्रिक काय सांगितली? गुणाकार. मग प्रत्येक वेळेस गुणाकार करायचा. कशाला? बेस आपला कोण आहे? बी. मग बी च्या अमाऊंटला गुणायचं. बी ची अमाऊंट किती? 500. प्रत्येकाच्या रेशोने. मग 500 गुणिले 3 किती उत्तर आलं? 1,500. 500 गुणिले 3 1,500. आपल्याला लेस करायची आहे, वजा करा. स्टेप झाल्या, अंडरलाईन करा. आणि हा प्रपोर्शनेट कॅपिटल सरप्लस कॅपिटलमधून वजा करा. मग सरप्लस कॅपिटल ए चा किती? 10,500. त्याच्यातून 1,500 वजा करा, शिल्लक राहिले 9,000. 1,500 मधून 1,500 वजा झाले, नील. आपला जो बेस पार्टनर होता बी तो परत नील झाला. आता एकच पार्टनर शिल्लक राहिलं. तुम्हाला सांगितलेलं आहे एक पार्टनर शिल्लक राहिला, एक पार्टनर मिळालं, आपला हा सरप्लस संपला. त्याला नाव द्यायचं ॲब्सोल्यूट सरप्लस.
आणि ॲब्सोल्यूट सरप्लस आपल्याला मिळाला 9,000. तर या पद्धतीने या स्टेपचा वापर करून तुम्ही सरप्लसचा स्टेटमेंट सोडवू शकतात. जसं की सोल्युशनमध्ये आपल्याला 2 स्टेटमेंट सोडवायचे. पहिला आपण सोडवला सरप्लस, आता दुसरा सोडवायचा पेमेंटचा स्टेटमेंट, डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. तर आपण त्या स्टेटमेंटला जाऊ, डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. तर डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशचा स्टेटमेंट मी तयार करून ठेवलेला आहे. फक्त कॉलम तुम्हाला सांगतो, जास्त वेळ लागू नये म्हणून कॉलम समजून घ्या. प्रत्येकाला माहिती आहे की डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशचे पहिले 3 कॉलम कंपल्सरी असतात. डेट, पर्टिक्युलर्स, कॅश. हे 3 कॉलम नंतर कॅश नंतर जेवढ्या लायबिलिटी असतील तेवढे कॉलम. मग बॅलन्स शीटला जा, लायबिलिटी बघा, कॅपिटल सोडून जितक्या पण लायबिलिटी आहेत त्या चेक करा. मग कॅपिटल सोडून कोणकोणत्या लायबिलिटी दिलेल्या आहेत? एक दिली क्रेडिटर्स, एक दिली बीज लोन. मग 2 लायबिलिटी दिल्या, याचा अर्थ कॅश नंतर 2 कॉलम, आणि त्या 2 लायबिलिटी झाल्यानंतर शेवटचा कॉलम कॅपिटल. या पद्धतीने आपले कॉलम तयार झाले. आता प्रश्न आहे, ज्या 2 लायबिलिटी आहे त्या कोणत्या आहे? तर एक आहे क्रेडिटर्स, एक आहे बी लोन. मग क्रेडिटरची कॅटेगरी तुम्हाला माहिती आहे, क्रेडिटर कोणत्या कॅटेगरीमधला आहे? एक्सटर्नल लायबिलिटी. बी लोन म्हणजे पार्टनर लोन. पार्टनर लोन कोणत्या लायबिलिटीचा आहे? इंटरनल. म्हणजे एक एक्सटर्नल लायबिलिटीमधून एक्सटर्नलची कॅटेगरीमधून लायबिलिटी आली आणि एक लायबिलिटी इंटरनलमधून आली. म्हणजे 2 वेगवेगळ्या कॅटेगरीच्या लायबिलिटी आल्या. मग 2 वेगवेगळ्या कॅटेगरीच्या लायबिलिटी आल्या तर दोन्ही सेपरेट पेड करायच्या, सोबत पेड करायच्या नाही. हे झाले कॉलम. आता आपण सुरुवात करूया. सरप्लसची सुरुवात सगळ्यांना माहिती आहे. सरप्लसच्या सुरुवातीला आपण कॅपिटल लिहितो, बॅलन्सेस ॲडलेस करतो. याच्या सुरुवातीला काय करायचं? तर याच्या सुरुवातीला पहिले डेट कॉलम तुम्ही लिहून घ्या. डेट कॉलम म्हणजे काय? जी तुमची डेट आहे 31 डिसेंबर बॅलन्स शीटची, त्याचा पुढचा दिवस. मग 31 डिसेंबरचा पुढचा दिवस 1 जानेवारी 2023 ऐवजी 2024. मग इथं लिहा 1 जानेवारी 2024. आणि काय लिहायचं आहे? तर हे जेवढे कॉलम तुम्ही तयार केले सगळ्यांचे बॅलन्सेस रेकॉर्ड करायचे आणि सगळ्यांचे अमाऊंट कुठे दिले जातात? बॅलन्स शीटला. मग सुरुवात काय असणार? बॅलन्सेस ॲज पर बॅलन्स शीट. मग बॅलन्स शीटवरून यांचे बॅलन्सेस घ्या. पहिला कॅश, ॲसेटला बघा, कॅश दिलेला नाही. मग कॅश नाही आहे, कॅश नसेल तर आपल्याला काहीच लिहायचं नाही आहे, डॅश करा. कॅश दिलेलं नाही. क्रेडिटरला जा, क्रेडिटर किती दिले? 20,000. मग क्रेडिटरची अमाऊंट लिहा 20,000. बीचं लोन किती दिलं? 4,000. आणि बाकीचे कॅपिटल, एचा कॅपिटल 24,000, बीचा कॅपिटल 15,000 आणि सीचा कॅपिटल 9,000. सगळ्यांचे बॅलन्सेस लिहिले. आता सरप्लसच्या सुरुवातीला मी तुम्हाला काय सांगितलं होतं? सरप्लसच्या सुरुवातीला कॅपिटल लिहितात आणि बॅलन्सेस जर ॲडलेस दिलेले असतील तर ॲडलेस करतात. तर प्रॉब्लेममध्ये बॅलन्सेस दिले का? जनरल रिझर्व्ह वगैरे नाही, आपण बॅलन्सेस ॲडलेस केले नाही. तर याची सुरुवात पण तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. सुरुवातीला सगळ्यांच्या अमाऊंट बॅलन्स शीटवरून घ्यायच्या आणि सरप्लसमध्ये बॅलन्सेस ॲडलेस जे केले तेच ॲडलेस केलेले बॅलन्स इथं ॲडलेस करायचे. आता सरप्लसमध्ये आपण बॅलन्सेस ॲडलेस केलेच नाही कारण प्रॉब्लेममध्ये दिले नाही. मग तिथं बॅलन्सेस नाही घेतले तर इथं पण बॅलन्सेस घ्यायचे नाही. सुरुवात संपली. मग सुरुवात खूप महत्त्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो. सुरुवातीला सगळ्यांच्या बॅलन्सेस रेकॉर्ड करा बॅलन्स शीटवरून आणि बॅलन्सेस दिलेले असतील तर ॲडलेस करा, नाही दिले तर ॲडलेस करायची गरज नाही. सुरुवात झाली. आता पेमेंटचा स्टेटमेंट आहे, पेमेंट करा. मग पेमेंट आपण कशातून करतो? तर सगळ्यांना माहिती आहे पेमेंट आपण कॅशमधून करतो. मग पेमेंट करत असताना कॅश कॉलमवर तुमची नजर असली पाहिजे. कॅशमध्ये आपल्याकडे कॅश नाही. मग तुमच्याकडे जर कॅशच नसेल तर पेमेंट काय करणार? तर पेमेंट करण्यासाठी तुम्हाला कॅश आणावी लागेल. कॅश कुठून येते? तर तुम्हाला सगळ्यांना माहिती कॅश येते इन्स्टॉलमेंटमधून. मग जेव्हा जेव्हा कॅश नसेल तेव्हाच इन्स्टॉलमेंट वापरायची. मग पहिली इन्स्टॉलमेंट वापरा 31 जानेवारी. मग इथं डेट लिहा 31 जानेवारी 2024. पहिली इन्स्टॉलमेंट म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट. त्याची अमाऊंट बघा, फर्स्ट इन्स्टॉलमेंटची किती दिलेली आहे? 11,000. इन्स्टॉलमेंटची अमाऊंट आपण कॅश कॉलममध्ये लिहिणार 11,000. आता इथं काय केलं आहे? प्रत्येक इन्स्टॉलमेंट सोबत एक्सपेन्सेस दिले. तर प्रत्येक इन्स्टॉलमेंट सोबत जर एक्सपेन्सेस दिलेले असतील तर पहिले एक्सपेन्सेस पेड करायचे. मग लिहा लेस, शॉर्टमध्ये लिहितो मी, एक्सपेन्सेस पेड. किती एक्सपेन्सेस दिलेले आहे? 1,000. 1,000 लेस करा कॅशमधून आणि फक्त कॅश कॉलमला अंडरलाईन. किती शिल्लक राहिले? 10,000 शिल्लक राहिले. आपल्याकडे 10,000 शिल्लक राहिलेले आहे. तर या पद्धतीने आपण एक्सपेन्सेस पेड केले. आता लक्ष द्या, 10,000 शिल्लक राहिले. आता पेमेंट करा.
पहिली लायबिलिटी क्रेडिटर वेगळ्या कॅटेगरीची आहे, दुसरी लायबिलिटी बी लोन वेगळ्या कॅटेगरीची आहे, दोन्ही वेगवेगळ्या कॅटेगरीची, एक एक्सटर्नल लायबिलिटी एक इंटरनल लायबिलिटी, सोबत पेड करायच्या नाही, मग वेगवेगळ्या आल्या वेगवेगळ्या पेड करा. मग पहिले क्रेडिटर्स पेड करा. क्रेडिटर्सला किती द्यायची आहे 20,000, पण आपल्याकडे बॅलन्स किती 10,000. मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, पेमेंट करताना दोनच सिच्युएशन येतील. एक, पेमेंट करताना तुमच्याकडे कॅश कमी असेल किंवा जास्त असेल. जर तुमच्याकडे कॅश जास्त असेल तर प्रश्नच नाही, पूर्ण देऊन टाका. पण तुमच्याकडे जर कॅश कमी असेल तर तुमच्याकडे जितकी कॅश आहे तितकीच द्या. आता आपल्याकडे कॅश कमी आहे, द्यायचे 20,000, पण आपल्याकडे कॅश किती 10,000. मग आता आपण 20,000 देऊ शकतो का? नाही देऊ शकत. मग जितके आहे तेवढेच द्या. किती देणार? 10,000. मग लिहा लेस क्रेडिटर्स, शॉर्टमध्ये लिहितो मी, क्रेडिटर्स पेड. किती पेड करणार? 10,000. मग जेवढे पेड करणार तेवढे पहिले कॅश कॉलममध्ये, ज्याला पेड करणार त्याच्या कॉलममध्ये, म्हणजे क्रेडिटरच्या कॉलममध्ये वजा करा आणि बॅलन्स काढा. मग पुढच्या ओळीवर लिहा बॅलन्स. मग बॅलन्स आपल्याकडे 10,000 होता, 10,000 दिले, कॅश संपली. क्रेडिटरचे किती शिल्लक राहिले? 10,000. बाकीच्यांना पेमेंट झालं का? नाही झालं. मग सगळ्या अमाऊंट जशाच्या तशा खाली घ्या. 4,000, 24,000, 15,000, 9,000. मी जसं सांगितलं तुमची नजर कॅश कॉलमवर असली पाहिजे. कॅश संपलेली आहे. ज्या ज्या वेळेस कॅश संपेल त्या त्या वेळेस कॅश कुठून अवेलेबल होणार? तर अवेलेबल होण्यासाठी एकच सोर्स आहे. कोणता? इन्स्टॉलमेंट. मग इन्स्टॉलमेंट वापरा. एक झाली, दुसरी इन्स्टॉलमेंट घ्या 29 फेब्रुवारी. मग पहिल्या डेट कॉलममध्ये लिहा, डेट कॉलममध्ये लिहा 29/2/2024. कितवी इन्स्टॉलमेंट घेत आहे? दुसरी. मग इथं लिहा सेकंड इन्स्टॉलमेंट. आणि इन्स्टॉलमेंटची अमाऊंट कशामध्ये लिहितो आपण? कॅशमध्ये. किती इन्स्टॉलमेंट दिलेली आहे तिथं बघा 23,000. मग इन्स्टॉलमेंटमध्ये लिहा 23,000. आता इकडे लक्ष द्या. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटेल आपला पेमेंट क्रेडिटर चालू होता, मग ते काय करतील? क्रेडिटरला पेमेंट देतील. क्रेडिटरला पेमेंट चालू आहे, परंतु इथं लक्ष द्या प्रत्येक इन्स्टॉलमेंट सोबत काय दिले? एक्सपेन्सेस. असं जर दिलेले असेल तर तुमचा जो पेमेंट चालू होता तो स्टॉप करा आणि पहिले एक्सपेन्सेस पेड करा. मग आपण एक्सपेन्सेस पहिले देणार. आपल्याकडे 23,000 आहे आणि एक्सपेन्सेस 3,000 खर्च आहे, तर पहिले एक्सपेन्सेस पेड करा. लेस एक्सपेन्सेस पेड 3,000 आहे. कॅशमधून 3,000 देऊन टाका. फक्त कॅश कॉलमला अंडरलाईन करा. किती शिल्लक राहिले? 20,000. आता आपल्याकडे 20,000 कॅश शिल्लक आहे. आता आपला पेमेंट चालू करा. कोणता पेमेंट चालू होता? क्रेडिटरचा 10,000. आपल्याकडे कॅश किती आहे? 20,000. आता आपल्याकडे कॅश जास्त आहे. मग कॅश जास्त आहे, शिल्लक राहिलेलं त्याचं पेमेंट देऊन टाका. मग इथं लिहा लेस क्रेडिटर्स पेड. क्रेडिटरला 10,000 शिल्लक राहिले, कॅशमधून 10,000 देऊन टाका. क्रेडिटर कॉलमला 10,000 लिहा आणि वजा करा. वजा करून शेवटपर्यंत बॅलन्स. मग आता इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. बॅलन्स 20,000 होते, 10,000 दिले, म्हणजे किती शिल्लक राहिले? आता 10,000 शिल्लक राहिले. पूर्ण क्रेडिटर्स देऊन टाकले म्हणजे क्रेडिटर्स काय झाले? नील. आता बाकीचे अमाऊंट जशाच्या तशा खाली घ्या. 4,000, 24,000, 15,000, 9,000. आता दुसरी लायबिलिटी पेड करायची. कुणाची आहे? बी लोन, म्हणजे पार्टनर लोन. किती द्यायची आहे? 4,000. आपल्याकडे किती आहे? 10,000. आपल्याकडे कॅश जास्त आहे. कॅश जास्त असेल, पेमेंट देऊन टाका. मग लिहा लेस बीज लोन पेड. किती द्यायचे विद्यार्थी मित्रांनो? त्याला 4,000. मग जेवढे देतात तेवढे पहिले कॅश कॉलममध्ये लिहा 4,000, ज्याला देणार त्याच्या कॉलममध्ये लिहा 4,000 आणि वजा करून बॅलन्स काढा. मग वजा करून इथं बॅलन्स काढा. इथं आपण लिहूया बॅलन्स. मग बॅलन्स इथं बघा 10,000 होते, 4,000 दिले. आपल्याकडे बॅलन्स किती शिल्लक राहिला? 6,000. क्रेडिटर्स नील झाले, बीचं लोनसुद्धा नील झालं डॅश, आणि बाकीच्या अमाऊंट ॲज इट इज खाली लिहा. 24,000, 15,000, 9,000. इथपर्यंत विद्यार्थी मित्रांनो आपण आलेलो आहोत. दोन्ही लायबिलिटी नील झाल्या. आता फक्त शिल्लक कोण राहिलं? पार्टनरचं कॅपिटल शिल्लक राहिलं. आता पार्टनरचं कॅपिटल जर शिल्लक राहिलं तर पेमेंट करण्याची प्रोसेस कशी ती मी तुम्हाला सांगितलेली आहे. पहिले आपण काय करू? प्रॉब्लेमला आपल्याला जागा लागणार आहे म्हणून प्रॉब्लेम थोडा एक्सटेंड करून घेऊया. प्रॉब्लेम आपण थोडा
कंटिन्यू करण्यासाठी एक्सटेंड करूया. पुढचे कॉलम आपण आहे तसे खाली घेऊ. तर सगळ्यांना माहिती आहे आपण दोन्ही लायबिलिटी नील केल्या. आता कोण राहिलं मला कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये टाईप करून विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण कमेंटमध्ये टाईप करतो ते शिकण्याची एक पद्धत आहे. तर कमेंटमध्ये मला सांगत चला आता पेमेंट कुणाचं बाकी आहे. तर आता पेमेंट कुणाचं बाकी आहे, तर पेमेंट बाकी आहे पार्टनरचं. आणि पार्टनरचं पेमेंट काय आहे तुम्हाला शिकवलेलं आहे मी. पार्टनरचा पेमेंट आपला लास्ट पेमेंट आहे. मग पार्टनरचं पेमेंट शिल्लक राहिलं तर कसं पेमेंट करणार, तर त्याची प्रोसेस मी तुम्हाला सांगितलेली होती. आज परत मी तुम्हाला सांगतो प्रोसेस काय आहे. तर जेव्हा सगळ्या लायबिलिटी नील होतील आणि फक्त पार्टनर शिल्लक राहतील तर पार्टनरचं पेमेंट कसं करायचं, तर पार्टनरचं पेमेंट करण्यासाठी तुम्ही सरप्लसच्या स्टेटमेंटमध्ये जा आणि सरप्लसच्या स्टेटमेंटमधून 2 पेमेंट करा. कोणते 2 पेमेंट करायचे, तर पहिला पेमेंट करायचा ॲब्सोल्यूट सरप्लस आणि दुसरा कोणता करायचा, प्रपोर्शनेट कॅपिटल. आता एक लक्ष द्या, पहिला पेमेंट ॲब्सोल्यूट, दुसरा प्रपोर्शनेट, आणि हे दोन्ही पेमेंट झाल्यानंतर तुमचा तिसरा तिथून पुढचा पेमेंट कुणाला होईल, ऑल पार्टनरला. तर ही प्रोसिजर आहे कुणाची, पार्टनरच्या कॅपिटलची पेमेंट करण्याची पद्धत आहे. आता बरेच विद्यार्थ्यांना शंका येईल की सर आपण प्रपोर्शनेट कॅपिटल देतो का, तर नाही, आपण त्याला सरप्लसच देतो. पण त्याच्या ॲक्च्युअल सरप्लसमधून हा दिलेला ॲब्सोल्यूट सरप्लस वजा करतो आणि वजा केल्यानंतर शिल्लक राहिलेली अमाऊंट देतो. एवढं करण्यापेक्षा तुम्हाला मी शॉर्ट ट्रिक सांगितली, एवढं वजाबाकी करून ते काढण्यापेक्षा डायरेक्ट शॉर्ट ट्रिक, पहिले ॲब्सोल्यूट सरप्लस द्या आणि डायरेक्ट त्याच्यावरचा काय द्या, प्रपोर्शनेट कॅपिटल. प्रपोर्शनेट कॅपिटल म्हणजेच तुमचा सरप्लस आहे. तर या पद्धतीने तुम्ही द्या, कधीच चुकणार नाही. कारण या प्लॅटफॉर्मचा उद्देशच आहे की अकाउंटन्सी आपल्याला इझी बनवायची आहे. तर अकाउंटन्सी इझी बनवण्यासाठी तुम्ही व्यवस्थित समजून घेत चला. तर आता आपण सरप्लसच्या स्टेटमेंटमध्ये जाऊ आणि 2 पेमेंट ॲब्सोल्यूट आणि प्रपोर्शनेट. तर चला आपण सरप्लसच्या स्टेटमेंटमध्ये जाऊया. सरप्लसच्या स्टेटमेंटमध्ये आलो, कोणते 2 पेमेंट सांगितले, तर पहिला सांगितला ॲब्सोल्यूट आणि दुसरा सांगितला प्रपोर्शनेट. मग पहिला पेमेंट करायचा आहे ॲब्सोल्यूट. पहिला कोणाचा करायचा आहे, ॲब्सोल्यूट. कुणाच्या नावावर ॲब्सोल्यूट दिसतोय, तर एच्या नावावर दिसतोय. याचा अर्थ आपला पहिला पेमेंट फक्त कुणाला होणार, एला होणार. पहिला पेमेंट कुणाला होणार, एला. त्याच्यानंतर दुसरा पेमेंट कोणता सांगितला, प्रपोर्शनेट कॅपिटल. तो कुणाचा आहे, ए आणि बीचा. म्हणजे दुसरा पेमेंट कुणाला होणार, ए आणि बी. 2 पेमेंट झाले. त्याच्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं, हे 2 पेमेंट झाल्यानंतर ऑल पार्टनर म्हणजे तिसरा पेमेंट कुणाला होणार, तिघांना, म्हणजे ए बी सी. शॉर्टकट ट्रिक म्हणजे पहिला पेमेंट फक्त एला द्या कारण एच्या नावावर ॲब्सोल्यूट सरप्लस आहे. दुसरा पेमेंट हा सरप्लस झाल्यानंतर ज्याच्यावरचा प्रपोर्शनेट कॅपिटल म्हणजेच कोणता, सरप्लस कॅपिटल. मग प्रपोर्शनेट कॅपिटल कुणाचा आहे, ए आणि बी. मग दुसरा पेमेंट फक्त ए आणि बी. आणि हे 2 पेमेंट झाल्यानंतर तिसरा पेमेंट ऑल पार्टनर म्हणजे ए बी सी. या पद्धतीने आपण जाणार. मग पहिला पेमेंट जास्त वेळ न घेता पहिला पेमेंट कोणता द्यायचा, ॲब्सोल्यूट. कुणाचा आहे, एचा. किती आहे, 9000. लक्षात ठेवा एचा सरप्लस किती आहे, 9000. आता आपण पेमेंटच्या स्टेटमेंटमध्ये जाऊ. एला आपल्याला 9000 द्यायचे आहे, सगळ्यांना माहिती आहे. आता आपण इकडे आलो पेमेंटच्या स्टेटमेंटमध्ये. पेमेंटच्या स्टेटमेंटमध्ये तुमची नजर फक्त कॅश कॉलमवर असली पाहिजे. आता पेमेंटच्या स्टेटमेंटमध्ये कॅश किती आपल्याकडे, 6000. एला द्यायचे किती आहे, 9000. मग इथं 9000 द्यायचे पण कॅश कमी आहे. तर मी तुम्हाला काय सांगितलं, कॅश कमी असेल किंवा जास्त असेल, कमी असेल तर जेवढी आहे तेवढी द्या, जास्त असेल तर पूर्ण द्या. आता आपण पूर्ण देऊ शकतो का, नाही. जेवढी आहे तेवढी द्या. कुणाला द्यायची, ज्याच्या नावावर ॲब्सोल्यूट सरप्लस आहे त्याला. कुणाच्या नावावर आहे, एच्या. मग लिहा लेस पेड टू ए. वाटलं तरी तर मी कंसामध्ये लिहितो ॲब्सोल्यूट सरप्लस. काय पेड करताय, ॲब्सोल्यूट सरप्लस. तुम्हाला लिहिण्याची गरज नाही परीक्षेमध्ये. पेड टू ए ॲब्सोल्यूट सरप्लस. एचं सरप्लस 9000 आहे पण आपल्याकडे कॅश कमी आहे तर जेवढी आहे तेवढीच द्या, 6000. कुणाला द्यायची, एला द्यायची आहे. मग एच्या कॉलममध्ये लिहा 6000 आणि वजा करा. वजा करून बॅलन्स काढा. वजा करून बॅलन्स काढा. मग बॅलन्स आपण काढूया. बॅलन्स 6000 होते, 6000 देऊन टाकले, नील. कॅश संपली. एला 24000 पैकी 6000 दिले, शिल्लक राहिले 18000. यांना पेमेंट झालंच नाही, त्यांच्या अमाऊंट जशाच्या तशा खाली घ्या. 15000 आणि
9,000. आता कॅशवर नजर ठेवा, कॅश संपली. ज्या ज्या वेळेस कॅश संपेल ती कुठून अवेलेबल होणार? इन्स्टॉलमेंटमधून. मग आपल्या 2 इन्स्टॉलमेंट झालेल्या आहे. तिसरी इन्स्टॉलमेंट 31 मार्च. मग डेटमध्ये या 31 मार्च 2024. इन्स्टॉलमेंट नंबर थर्ड इन्स्टॉलमेंट. थर्ड इन्स्टॉलमेंट. इन्स्टॉलमेंटची अमाऊंट किती आहे? 10,200. तर आपलं पेमेंट एला चालू होतं, पेमेंट थांबवा. इन्स्टॉलमेंट सोबत काय आहे? एक्सपेन्सेस. पहिले एक्सपेन्सेस द्या. मग इथं लिहा लेस एक्सपेन्सेस पेड. मग एक्सपेन्सेस किती आहे? 600. मग 600 वजा करा, फक्त कॅश कॉलमला अंडरलाईन. शिल्लक किती राहिले? 9,600. आता आपण एक्सपेन्सेस देऊन टाकले. आता आपल्या पेमेंटला या. एचा पेमेंट चालू होता, एला आपण किती दिले विद्यार्थी मित्रांनो? 6,000. परत सरप्लसच्या स्टेटमेंटमध्ये जाऊ. एला आपण कोणता पेमेंट करतोय? ॲब्सोल्यूट सरप्लस. पहिला किती आहे? 9,000 द्यायचे. पण आपण दिले किती? आपण फक्त 6,000 दिले. म्हणजे 9,000 द्यायचे होते, 6,000 दिले. अजून पण 3,000 द्यायचे बाकी आहे. मग ते 3,000 देऊन टाका परत एला. देण्यासाठी कॅश आहे का? आहे. देऊन टाका. मग लिहा लेस पेड टू परत एला. इथं वरती आपण 6,000 दिले, 9,000 पैकी आता 3,000 द्यायचे. मग इथं मी वाटलं तर कंसामध्ये लिहितो 9,000 पैकी वरती किती दिले होते? 6,000 दिले होते. 9,000 पैकी 6,000 वजा करा. शिल्लक किती द्यायची त्याला बाकी आहे? 3,000. कुणाला देणार? एला देणार. अंडरलाईन करा आणि बॅलन्स काढा. 9,600 पैकी 3,000 तुम्ही देऊन टाकले. तुमच्याकडे कॅश शिल्लक राहिली 6,600. एला 18,000 पैकी 3,000 दिले. एचा बॅलन्स शिल्लक राहिला 15,000. बी आणि सीला पेमेंट नाही, त्यांचे ॲज इट इज खाली अमाऊंट लिहा. इथपर्यंत आपण आलो. आता मला सांगा एचा ॲब्सोल्यूट सरप्लस. पहिले 6 आणि नंतर 3. 6 आणि 3 9,000 देऊन टाकला. म्हणजे याचा अर्थ इथं मी जे सांगितलं ना तुम्हाला की पहिला पेमेंट कोणता करायचा? सरप्लसमध्ये जा आणि किती पेमेंट करा? 2. पहिला कोणता? ॲब्सोल्यूट. किती होता? 9,000 पेड झाला. पहिला पेमेंट पूर्ण झालं. आता दुसरा पेमेंट करा प्रपोर्शनेट कॅपिटल. परत सरप्लसमध्ये जा आणि प्रपोर्शनेट कॅपिटल बघा. मग प्रपोर्शनेट कॅपिटल याच्या वरचा एचा 1,500, बीचा 1,500, दोघांचा मिळून किती झाला? 3,000. दोघांचा मिळून किती झाला? 3,000. लक्ष द्या. प्रपोर्शनेट कॅपिटल किती द्यायचं आहे? दोघांचा मिळून 3,000 द्यायचं आहे. मग 3,000 देण्यासाठी परत पेमेंटच्या स्टेटमेंटमध्ये जा. तुमच्या कॅशकडे, तुमच्या पेमेंटच्या स्टेटमेंटमध्ये तुमच्याकडे कॅश किती? 6,600. आणि दोघांना किती द्यायचे? 3,000. तुमच्याकडे कॅश जास्त आहे, दोघांना देऊ शकतात. देऊन टाका. मग लेस पेड टू कोणते दोघं? ज्यांच्या नावावर प्रपोर्शनेट कॅपिटल होतं ते. मग कुणाच्या नावावर होता? ए आणि बी. मग पेड टू ए अँड बी. दोघांना मिळून किती देत आहोत आपण? 3,000. मग कॅशमध्ये लिहा 3,000. त्या 3,000 पैकी एचा प्रपोर्शनेट कॅपिटल किती होता? 1,500. बीचा किती होता? 1,500. अंडरलाईन करा, वजा करा. बॅलन्स. मग बॅलन्स काढा. 6,600 पैकी 3,000 देऊन टाकले. आपल्याकडे बॅलन्स राहिला 3,600. आता एला 15,000 पैकी 1,500 दिले. 13,500 शिल्लक राहिले. याचा पण सेम 13,500 शिल्लक राहिले. याला दिलेच नाही, 9,000 खाली. आता आपल्याकडे बॅलन्स राहिला 3,600. मला सांगा एला इथं या ॲब्सोल्यूट सरप्लस दिला 9,000 दिला. त्याच्यानंतर ॲब्सोल्यूट सरप्लस 9,000 देऊन टाकला. दुसरा पेमेंट कोणता गेला? प्रपोर्शनेट कॅपिटल 3,000 देऊन टाकलं. 2 पेमेंट सरप्लसचे झाले. आता सरप्लसचे 2 पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला तिसरा पेमेंट काय सांगितलं? इथून पुढचे एकदा हे 2 पेमेंट कंप्लीट झाले की त्याच्यानंतर तुमच्याकडे ज्या ज्या वेळेस कॅश असेल ती सगळी कॅश कुणाला वाटायची? ऑल पार्टनर. मग आता आपला इथून पुढचा सगळा पेमेंट फक्त ऑल पार्टनर. आता कुणालाच एला नाही, बीला नाही, तर तिघांना पेमेंट करायचं. मग इथून पुढचं सगळं पेमेंट ए बी सी. मग स्टेटमेंटमध्ये या. आता सगळं पेमेंट ए बी सीला द्यायचं. मग किती कॅश आहे? 3,600. तिघांना देऊन टाका. मग लेस पेड टू ए बी सी.
आता तिघांना द्यायचा असेल तर तिघांचा रेशो वापरावा लागेल. तिघांचा रेशो किती आहे? 3:2. मग रेशो लिहा 3:2. किती वाटायचे तिघांना? जेवढी कॅश आहे तेवढी 3600. आता 3600 पैकी ए ला किती द्यायचे, बी ला किती, सी ला किती, याच्यासाठी काय वापरावं लागेल? रेशो. मी प्रत्येक प्रॉब्लेममध्ये सांगतोय रेशोनुसार कसं वाटायचं. तर उदाहरणार्थ किती वाटायचे तुम्हाला? 3600. आपण इथंच बघू 3600 वाटायचे आहे, तिघांना वाटायचे. मग तिघांना रेशोप्रमाणे मग रेशोची टोटल करा. 3 आणि 3 6, 6 आणि 2 8. मग 3600ला फक्त 8 टोटल रेशोने भागा. मग टोटल रेशो किती? 8. मग 3600ला 8ने भाग द्या. उत्तर किती आलं? तर 3600 भागिले 8 केलं तर उत्तर किती आलं? 450. जे उत्तर तुम्हाला मिळालं विद्यार्थी मित्रांनो तो झाला 1 शेअर. कितीचं उत्तर मिळालं? एका शेअरचं. तर पहिल्या पार्टनरचे शेअर किती? 3. मग त्या उत्तराला 3 ने गुणा. मग 450 गुणिले 3 जर तुम्ही केलं तर किती आले? 1350. मग इथं लिहा 1350. दुसऱ्या पार्टनरचे पण शेअर 3. 3चं उत्तर किती आहे? 1350. आणि तिसऱ्या पार्टनरचे शेअर किती आहे? 2. मग 450 गुणिले 2 मग किती आले? 900. तर समजलं रेशोनुसार कसं वाटतात? रेशोनुसार कसं वाटतात मला कमेंटमध्ये सांगा. तर 1350, 1350, 900. आणि तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड आहे विद्यापीठाच्या परीक्षेत. तर विद्यापीठाच्या परीक्षेत कॅल्क्युलेटरला टोटल पेमेंटला टोटल रेशोने भागायचं आणि त्या पद्धतीने वाटायचे. बॅलन्स काढा, अंडरलाईन करा आणि बॅलन्स काढा. मग आपण इथं परत लिहू बॅलन्स. कॅश आपल्याकडे 3600 होती, देऊन टाकली, संपली. 13500 मधून 1350 देऊन टाकले, किती राहिले? 12150. याचं पण सेम 12150. 9000ला आपण 900 रुपये दिले म्हणजे किती रुपये शिल्लक राहिले? 8100. हा झाला आपला बॅलन्स. तर हे मी पहिले इरेज करतो. बॅलन्स सगळ्यांचा मिळाला. आता कॅश कॉलमवर नजर ठेवा. मी दरवेळेस सांगतोय पेमेंट करताना तुमची नजर कॅश कॉलमवर असली पाहिजे. कॅश कॉलम, कॅश संपली. ज्या ज्या वेळेस कॅश संपेल त्यावेळेस वापरायची इन्स्टॉलमेंट. किती इन्स्टॉलमेंट झाल्या? 3. मग चौथी वापरा. चौथ्या इन्स्टॉलमेंटची डेट काय आहे? 30 एप्रिल. मग लिहा 30/4/2000 30/4/2024. चौथी इन्स्टॉलमेंट आहे आपली. 4th इन्स्टॉलमेंट. इन्स्टॉलमेंटची अमाऊंट कॅश कॉलममध्ये लिहा. किती दिली प्रॉब्लेममध्ये? 13000. त्याच्यासोबत एक्सपेन्सेस दिले तर पहिले एक्सपेन्सेस पेड करा. मग लेस एक्सपेन्सेस पेड. किती एक्सपेन्सेस आहे? 1800. मग 13000 मधून 1800 फक्त कॅश कॉलमला अंडरलाईन करा. मग 13000 मधून 1800 आपण दिले तर शिल्लक राहिले 11200. शिल्लक किती राहिले? 11200. आता 11200 तुमच्याकडे शिल्लक राहिले, वाटून द्या. कुणाचं पेमेंट चालू आहे? तर तुम्हाला माहिती आहे कुणाचं पेमेंट चालू आहे? ऑल पार्टनर. आता सगळे पेमेंट आपण ऑल पार्टनरला, जेव्हा जेव्हा कॅश येईल ऑल पार्टनरला देऊन टाका. किती कॅश आली? 11200 ऑल पार्टनर. मग लिहा लेस पेड टू ABC कंसामध्ये रेशो. तिघांना वाटायचं म्हणजे रेशो वापरावा लागेल. किती वाटणार? 11200. आता त्याच्यापैकी ए ला किती, बी ला किती, सी ला किती? तर परत मी जसं आता थोड्या वेळपूर्वी दाखवलं होतं 3600 भागिले टोटल रेशो 8. तसं आता किती वाटतंय? 11200. मग 11200 वाटणार, त्याला टोटल रेशोने भाग द्या. 3 आणि 3 6 आणि 2 8. 11200ला 8ने भाग द्या, कॅल्सीवर करा. उत्तर किती आलं मला कमेंटमध्ये सांगा. आणि जे उत्तर आलं ते झाला 1 शेअर. मग पहिल्या पार्टनरचे शेअर किती? 3. त्या उत्तराला 3 ने गुणा. मग असं केलं तर तुम्हाला किती अमाऊंट मिळत आहे बघा. तर एचे मिळतात 4200. एला किती पेमेंट जातो? 4200. बी ला जाणार 4200 आणि सी ला पेमेंट होतोय 2800. सी ला पेमेंट होतोय 2800. अंडरलाईन करा आणि बॅलन्स काढा. तर आपण पहिले हे इरेज करू. बॅलन्स आपण काढूया. परत आपण बॅलन्स लिहूया. आपल्याकडे बॅलन्स कॅश 11200 होती, देऊन टाकली. कॅश परत संपली. एला आपण 12150 पैकी किती दिले? 4200 दिले.
किती शिल्लक राहिले 7,950, याचं पण आन्सर तसंच 7,950. आणि सी ला आपण 2,800 दिले, किती शिल्लक राहिले 5,300. तर परत आपण थोडी जागा कमी पडते, आपण परत प्रॉब्लेम थोडा ॲडजस्ट करूया. तर इथपर्यंत आपण विद्यार्थी मित्रांनो आलेलो आहोत. तर मला कमेंटमध्ये सांगत चला की 11,200 तुम्ही कसे वाटले. ए ला 4,200 कसे आले, बी ला 4,200 कसे आले, सी ला 2,800 कसे आले. मला कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये सांगतात याचा अर्थ तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने ती लर्निंग तुमची होत आहे. तर आता परत आपण पुढे जाऊया, प्रॉब्लेम सोडूया. प्रॉब्लेममध्ये लक्ष द्या. मी तुम्हाला सांगितलं ज्या ज्या वेळेस पेमेंट करतात त्यावेळेस तुमची नजर कॅश कॉलमवर असली पाहिजे. कॅश संपली, इन्स्टॉलमेंट वापरा. किती इन्स्टॉलमेंट झाल्या 4. 5व्या इन्स्टॉलमेंटला या. मग 5व्या इन्स्टॉलमेंटला यायचं म्हणजे प्रॉब्लेम बघा आणि 5वी इन्स्टॉलमेंट आपण बघूया. मग 5वी इन्स्टॉलमेंट 31 मेची दिली. इथं लिहा 31/5/2024 लास्ट इन्स्टॉलमेंट चालू आहे आपली. याच्यानंतर प्रॉब्लेममध्ये इन्स्टॉलमेंट नाही. इन्स्टॉलमेंटची अमाऊंट पहिले कॅश कॉलममध्ये लिहा. किती इन्स्टॉलमेंट आहे 12,000. आपल्याकडे कॅश आली 12,000. काय करायचं, त्याच्यासोबत एक्सपेन्सेस दिले, पहिले एक्सपेन्सेस पेड करा. लेस एक्सपेन्सेस पेड. मग किती एक्सपेन्सेस आहे 2,000. मग 2,000 लेस करा आणि इथंच फक्त बॅलन्स काढा. 12,000 पैकी 2,000 दिले, किती राहिले 10,000. 10,000 राहिले. पेमेंट द्या. पेमेंट कुणाचं चालू आहे ABC ऑल पार्टनरला पेमेंट देऊन टाका. लेस पेड टू ABC. तिघांना वापरायचा म्हणजे रेशो 3-3-2. किती द्यायचे तिघांना 10,000. आता रेशोनुसार वाटा. मला कमेंटमध्ये उत्तर सांगा. 10,000 पैकी ए ला किती द्यायचे, बी ला किती द्यायचे, सी ला किती द्यायचे. प्रोसेस सेम आहे. काय करायचं 10,000 भागिले टोटल रेशो 3 आणि 3 6 आणि 2 8. मग 10,000ला 8ने भागा. जे उत्तर आलं तो 1 शेअर. मग त्याला गुणा 3ने, परत गुणा 3ने आणि परत गुणा 2ने. असं जर केलं तर 10,000चे असं जर केलं तर पहिल्याला किती जातात 3,750. मग ए ला जाणार 3,750, बी ला जाणार 3,750 आणि सी ला आपण देणार 2,500. या पद्धतीने आपण पेमेंट केलं. वजा करा, बॅलन्स काढा. 10,000 होते, 10,000 देऊन टाकले, कॅश संपली. एचा बॅलन्स किती शिल्लक राहिला 3,750 वजा करा, शिल्लक राहिले 4,200. त्याच्यानंतर बीचा किती शिल्लक राहिला 4,200. सीचं 5,300 मधून 2,500 वजा करा 2,800. आता विद्यार्थी मित्रांनो बॅलन्स शिल्लक राहिला. कॅश परत संपली. कॅश संपली तर इन्स्टॉलमेंट वापरा. 5वी इन्स्टॉलमेंट आपण घेतली, त्याच्यानंतर प्रॉब्लेममध्ये इन्स्टॉलमेंट दिलेल्या नाही. याचा अर्थ आता इन्स्टॉलमेंट नाही म्हणजे आपल्याकडे कॅश येणार नाही. कॅश येणार नाही म्हणजे या लोकांना पेमेंट होणार नाही. मग या पार्टनरचं पेमेंट होणार नाही म्हणजे पार्टनरचं काय झाला लॉस झाला. मग इथं तुम्ही शेवटी लिहा, प्रॉब्लेम संपलेला आहे. शेवटी लिहा रिअलायझेशन लॉस. एवढं पेमेंट होणार नाही. पार्टनरचा लॉस झालेला आहे. एचा झाला 4,200, बीचा 4,200 आणि सीचा 2,800. एवढा त्यांचा लॉस झालेला आहे. तर या पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे. प्रॉब्लेम मोठा होता, 5 इन्स्टॉलमेंटमध्ये दिला होता. आपण तो प्रॉब्लेम सोडवलेला आहे. थँक्यू.